टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळपासून आझाद मैदानावरती आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातले हजारो वाहनं जे आहेत, नागरिक आहेत, मराठा बांधव जे आहेत हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मी आता मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या फ्रीवे या महामार्गावरती आहे। आपण बघू शकता की सकाळपासून हा जो महामार्ग आहे हा महत्त्वाचा महामार्ग आहे आणि हा महामार्ग पूर्णपणे बंद आहे। आता जवळपास 4 वाजून गेलेले आहेत, तरीही या महामार्गावरती पूर्ण जे महाराष्ट्रामधून आलेले जे मराठा आंदोलक जे आहेत या महामार्गावरती पूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण वाहनांच्या ह्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सगळीकडे जिकडे पाहावं तिकडं हा महामार्ग जो आहे हा पूर्ण जाम झालेला आहे। या महामार्गावरून सर्वत्र जी वाहनं जी आहेत ही या वाहनांना इतरत्र कुठेही महत्त्वाची अशी पार्किंग करून देणं आवश्यक होतं, कारण सरकारला अल्टिमेट दिल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी जे महत्त्वाचं या वाहनांसाठीची जी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळं या सर्व मराठा आंदोलकांनी जे आहे या ठिकाणी मुख्य महामार्गावरती रस्त्यावरती ही पार्किंग केली असल्यामुळं या ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली आहे। महत्त्वाचा हा महामार्ग बंद असल्यामुळं या ठिकाणावरून जाणाऱ्या ज्या रुग्णवाहिका असतील, या ठिकाणचा जो मुंबई चाकरमान्य वाहनधारक असेल, हे यांना मात्र आता हे महामार्ग बंद झालेले आहेत। सरकारने या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे किती तातडीने सोडवतात हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण हा जो फ्रीवे आहे हा फ्रीवे सकाळपासून बंद आहे आणि या फ्रीवेवरती हजारो वाहनं जे आहेत हे या ठिकाणी पार्क करण्यात आलेले आहेत। प्रत्येक बॅनरवरती आहे चलो मुंबई, जो घरात बसला तो मराठा कसला, असे अनेक बॅनर जे आहेत या ठिकाणी लावलेले जी वाहनं आहेत ही सर्व या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। सगळीकडे जर बघितलं तर वाहनांच्या रांगाच रांगा आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। जे मराठा बांधव जे आहेत ही अनेक वाहनं रस्ते सगळे बंद झाला असल्यामुळं मुंबईचा जो CSTचा परिसर असेल, आझाद मैदान परिसर असेल, त्याचनंतर वाडी बंदरावरून सायनकडे ठाण्याकडे जाणारा परिसर असेल, हे सर्व जे आहे हे वाहतूक कोंडीनं जाम झालेले आहेत। आणि आता जर आज संध्याकाळपर्यंत जर राज्य सरकारने या मराठा आरक्षणाचा जर मुद्दा सोडवला नाही तर निश्चितच पुन्हा हा जो मुंबई जी आहे ही पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवल्या जात आहे। एकंदरीतच जर बघितलं तर कारण संपूर्ण महाराष्ट्रामधला लाखो मराठा बांधव जो आहे हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि या मराठा बांधवांना प्रत्येकाची आशा एकच आहे की जोपर्यंत पाटील आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीयेत। हे जे रस्त्यावरती पार्क केलेले जे वाहनं आहेत या प्रत्येकाने जवळपास 8 दिवसाचं, 10 दिवसाचं, महिन्याचं, 15 दिवसाचं राशन सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्याच ठिकाणी त्यांचा स्वयंपाक बनवणं सुद्धा सुरू आहे। स्वयंपाक बनवून त्यांचं जेवण सुरू आहे। आपण जर बघितलं तर दुपारच्या नंतर या ठिकाणी पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे। अशा भर पावसामध्ये हे आंदोलनकर्ते जे आहेत रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत। राज्य सरकारने यांच्या या सर्व वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणं फार महत्त्वाची आहे। जर ही पार्किंगची व्यवस्था नाही झाली तर मुंबईतले अनेक रस्ते जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये ठप्प होऊन या ठिकाणचं जनजीवन जे आहे हे विस्कळीत होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तविली जात आहे। आजचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशीच पूर्ण मुंबई ही ठप्प झालेली आहे। आणखी जर एक दिवस जर वाढत गेला आणि महाराष्ट्रातला मराठा बांधव यापेक्षाही जास्त संख्येने जर या मुंबईमध्ये आला तर निश्चितच या ठिकाणचं मुंबई ही विस्कळीत होऊन या ठिकाणचं जनजीवन ठप्प होऊ शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।